सर्व रसिक श्रोत्यांना डॉक्टर सायलीचा सस्नेह नमस्कार. आज बऱ्याच कालावधीनंतर आपण भेटतो आहोत या ऑडिओच्या माध्यमातून. आज मी आपल्या भेटीला घेऊन आली आहे वंदनीय थोर चरित्रकार श्री धनंजय कीर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राचा अल्पांश. नवभारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार, मानवी स्वातंत्र्याचे पुढारी डॉक्टर आंबेडकर म्हणजे स्वतःच्या बुद्धिमत्तेला प्रमाण मानून गाढ तपश्चर्या, अलौकिक धैर्य आणि अखंड उद्योगशीलतेने उच्च ध्येयासाठी अविरत झगडणारे एक अविचल तेजस्वी व्यक्तिमत्व. बाबासाहेबांचा जीवनेतिहास पाहता अत्यंत हीनदीन प्रकारचं बालपण, जे जातीपातीच्या अडसरामुळे कोमेजून गेलेलं, ऐन तारुण्यात समाजाने दिलेल्या झिडकारण्या, पावलोपावली होणारे अपमान, परंतु परिस्थितीला शरण न जाता कधी हातात शास्त्रे तर कधी वाणीच्या अमोघ शस्त्राने ते आयुष्यातील पायऱ्या लढत लढत कीर्तीच्या शिखरावर चढले. कट्टर विरोधाला आणि संकटाला न जुमानता त्यांनी अपार लौकिक मिळवला. ही गोष्टच मुळी असामान्य आहे. आपल्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाने ते धुळीतून शिखराकडे गेले. त्यांच्या या जीवनाने हे नक्कीच सिद्ध केले की पददलित जातींच्या बीजामध्ये उत्कर्षाची शक्ती नष्ट झालेली नाही. त्यांच्या ठायी असलेले धैर्य आणि सद्गुण जिवंत आहेत. हा त्यांचा जिवंत पुरावा. जो माणूस आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास अखंड उद्योग, व्यासंग, तळमळ, कळकळ आणि स्वार्थत्याग या गुणांवर करण्याचा निर्धार करतो, त्याच्या मार्गात वर्ग, जात, विशेष अधिकार, श्रीमंती यांचे अडसर येऊ शकत नाहीत. पददलित मानवांना बाबासाहेबांचे जीवन हे धडे देतो. धर्म, संस्कृती यांविषयीचे बाबासाहेबांचे विचार पारदर्शक होते. धर्म हा मनुष्याकरिता आहे की मनुष्य धर्माकरिता? जो धर्म आमची काळजी घेईल त्या धर्माकरता आम्ही आपले प्राणही देऊ. जो धर्म आमची पर्वा करीत नाही त्याची पर्वा आम्ही का करावी? जर सर्वांचा धर्म सारखाच असेल तर सर्वांना हक्क सारखेच. माणसात जो धर्म पंक्ती प्रपंच करतो तो धर्म कसला? ज्याच्या योगाने अभ्युदय व मोक्ष प्राप्ती होते तो धर्म. आधी अभ्युदय व मग मोक्ष. अभ्युदय म्हणजेच उन्नती, हे धर्माचे पहिले साध्य. अस्पृश्यतेमुळे अभ्युदयाचा मार्ग बंद झालेला आहे. अस्पृश्यता ही एक गुलामगिरी आहे. त्यामुळे गुलामगिरी आणि धर्म एके ठिकाणी नांदूच शकणार नाही. धर्माच्या नावाने चाललेला ढोंगीपणा त्यांना कदापि मान्य नव्हता. भावनांचे प्रतिध्वनी उमटवणारे त्यांचे संस्मरणीय शब्द कुणीही विसरता कामा नये. जर माझ्या मनात द्वेष असता आणि सुडाची भावना असती तर 5 वर्षाच्या आत मी या देशाचे वाटोळे केले असते. जो धर्म या देशातील प्राचीन संस्कृतीला धोका देईल किंवा अस्पृश्यांना अराष्ट्रीय बनवेल असा धर्म मी कदापि स्वीकारणार नाही. कारण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून स्वतःच्या नावाची नोंद करून घेण्याची माझी इच्छा नाही. यावरून सिद्ध होते की आंबेडकरांचा धर्म हा या देशातील संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांच्याशी विसंगत नव्हता. त्यांचा धर्म, त्यांचे राजकारण अभेद्य होते. कसे विसरू शकतो आपण बाबासाहेबांच्या घनघोर प्रतिज्ञेला? तिरस्करणीय गुलामगिरी आणि अमानुष अन्याय यांच्या गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्मास आलो आहे त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात मी अपयशी ठरलो तर मी स्वतःला गोळी घालीन. आज स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचे उच्चाटन झाले आहे. ती प्रतिज्ञा पूर्ण झाली आहे. स्वप्न साकार झाले. गुलामगिरी नष्ट झाली. बाबासाहेबांनी आपले बोल खरे केले. अशा या थोर महामानवाची आज जयंती. त्यांच्या आचार विचारांची बैठक समजून त्याप्रमाणे आपण आचरण केले तर खऱ्या अर्थाने डॉक्टर आंबेडकर आपल्याला कणभर का होईना समजले असे आपण म्हणू शकू. अथक परिश्रम करून अखंड ध्यासाच्या बळावर
या चरित्रनायकाच्या विचारांना ज्यांनी आपल्या सर्वांच्या मनामनात रुजवले त्या महनीय चरित्रकार पद्मभूषण श्री धनंजय कीर यांच्या तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला मी डॉक्टर सायली सत्येंद्र नार्वेकर अभिवादन करते.